चिरंतन आहे. ठाकरे घराणे अमर्याद आहे. ठाकरे आहेत. धन्यवाद साहेबांचं मुरबाड तालुका परिवाराच्या वतीनं मनपूर्वक बाळ्या मामा निवडून आले. सुभाष दादा थोड्या मतांनी यांना विजय करण्यासाठी ज्यांनी कल्याण ग्रामीण मध्ये खूप प्रयत्न केले अशा सोनेजी पाटील साहेबांचं मनपूर्वक संतोषी चौधरी यांचं या ठिकाणी स्वागत. त्यानंतर नवनाथजी पाटील यांचं या ठिकाणी आम्ही त्यानंतर भिवंडी तालुका संघटक धन्यवाद. यानंतर तितकं काम आमचा शिवसैनिक शहापूर मध्ये करतो आहे असे जिल्हा हार्दिक स्वागत. मूर्ती जगात होणार नाही अशी कीर्ती ज्योतिताई ठाकरे यांना विनंती आहे आपण महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी साईनाथजी तारे साहेब यांना विनंती करतो आपण पुष्पहार अर्पण करावा. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर मी विनंती करतो सन्मान. यानंतर मी उपजिल्हा प्रमुख मधुकरजी आप्पा घोडे यांना विनंती करतो आपण ठाणे जिल्ह्याचा ढाण्यावाग धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावा. सन्माननीय भिवंडी तालुका संघटक हनुमानजी पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते धनगराच्या कानात वाजतात वाळ्या वासुदेवाच्या हातात शोभतात चिपळ्या तर मसा यात्रेच्या गर्दीमध्ये वाजतात शिवसेनेच्या जोरदार टाळ्या. शिवसेनेच्या जोरदार टाळ्या. या ठिकाणी हनुमानजी पाटील आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते शिवसेनेची मशाल, ठाणे जिल्ह्याची मशाल, मुरबाड विधानसभेची मशाल, भिवंडी लोकसभेची मशाल आणि सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे आपण या श्रीभोजन समारंभाच्या विचार मंचावर आसनस्थ व्हावं. मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. साईनाथजी तारे साहेबांना विनंती आहे आपण मंचावर यावं. सन्माननीय गंदे साहेबांना विनंती आहे आपण मंच. गणेशजी पोद्दार साहेब आपण मंचावर यावं. सन्माननीय उर्मिलाताई लाटे यांना विनंती आपण या ठिकाणी मंचावर यायचंय. सन्माननीय माधुरीताई या ठिकाणी काही वेळातच आपले सहसंपर्क प्रमुख सोनेजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तत्पूर्वी या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांचं शिवसेना परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मसा यात्रा सुरू झालेली आहे. मसा यात्रेचं नाव आज ठाणे जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर ते महाराष्ट्रात कर्नाटक आणि केरळ भागामध्ये सुद्धा अनेक यात्रेकरू आणि भाविक मसा यात्रेला येत असतात. चिरंतन आहे. ठाकरे घराणे अमर्याद आहे. ठाकरे आहेत. धन्यवाद साहेबांचं मुरबाड तालुका परिवाराच्या वतीनं मनपूर्वक बाळ्या मामा निवडून आले. सुभाष दादा थोड्या मतांनी यांना विजय करण्यासाठी ज्यांनी कल्याण ग्रामीण मध्ये खूप प्रयत्न केले अशा सोनेजी पाटील साहेबांचं मनपूर्वक संतोषी चौधरी यांचं या ठिकाणी स्वागत. त्यानंतर नवनाथजी पाटील यांचं या ठिकाणी आम्ही त्यानंतर भिवंडी तालुका संघटक धन्यवाद. यानंतर तितकं काम आमचा शिवसैनिक शहापूर मध्ये करतो आहे असे जिल्हा हार्दिक स्वागत. उपस्थित असणारे त्याचे दादूस माझे मार्गदर्शक मला आठवते मी अंबोली दादा जो जिल्हा प्रमुख होते बदलापूरचे त्यांच्या कार्यकाळात माझी काम करायला सुरुवात झाली. एक शिवसैनिक म्हणून मी काम केलं. विविध नेत्यांच्या याच्यात काम करत असताना वेगवेगळे चांगले वाईट अनुभव येत गेले. चांगले वाईट अनुभव येत असताना कधी कधी संघटनेच्या बाहेर राहण्याची माझ्यावर वेळ आली. 5 वर्ष मी संघटनेच्या बाजूला होतो तरीही मी दुसऱ्या कुठल्या संघटनेत प्रवेश केला नाही. त्याच्यानंतर विविध मार्गदर्शक लाभत गेले. आता असणारे रुपेश दादा तोपर्यंत आपण काम करत राहिलो. आता साईनाथ तारे साहेबांची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. मामा खूप तेव्हा आपण शांत बसून राहायचं असते. ते वादळ जेव्हा शांत होईल त्याच्यानंतर आपण बाहेर निघायचं असते.
तर मग आम्ही शांत बसून राहिलो, एक दीड महिना आम्ही शांत राहिलो. शांत राहिल्यामुळं आमच्या शांततेचे काही लोकांनी वेगळे अर्थ घेतले. त्या वेगळ्या अर्थातून त्यांना वाटलं का आम्ही शिंदे साहेबांकडे किंवा शिंदे गटात जातो का काय. मग त्यांच्या आधी आम्ही गेलो पाहिजे म्हणून ती लोक निघून गेली. वादळ उठलं होतं, वादळ शांत झालं. आता आम्हाला काम करायला झोप मिळावा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग ताई साईनाथ तारे साहेबांची नियुक्ती झाली. थोडं गोंधळ होतं, संभ्रम होतं, कारण आपण ज्याच्या पायाला हात लावतो ते पायच तो माणूस घेऊन कुठेतरी दुसऱ्या पक्षात जातो. मग आता परत मामांना दिलेलं आहे. मामांचं आमचं स्नेह जुनं आहे. मामा पूर्वी इथं खूप वेळा आलेले आहेत. मामांच्या जोडीला आम्ही वावरलेलो आहोत. पण मध्यंतरीच्या काळात आमचा थोडा संवाद कमी होता, संवाद नव्हता, संवाद कमी होता. पण नंतर मामा जेव्हा आता इथं आम्ही एक मिटिंग लावली, मिटिंगला आले. मामानी मिटिंगला जे एक संबोधन केलं तर आमच्या मनातली सगळी जी काही शंका कुशंका होती ती निघून गेली. त्यांच्यानंतर मामानी ताईच्या संकल्पना सांगितल्या, संघटना वाढीच्या दृष्टीने ते काय काय करणार आहेत आणि नुसते करणार नाही तर प्रत्यक्षात त्यांनी आज हे निमित्ताने मशाच्या निमित्ताने जे त्यांनी आज सर्व आयोजन नियोजन केलं ते तन मन धनाने केलेलं आहे. आणि ते करताना त्यांनी कुठंच मागं पुढं बघितलं नाही. त्यांची संकल्पना चांगली आहे ताई, त्यांची संकल्पना चांगली आहे. का भिवंडी लोकसभेतले आपले जे सगळे शिवसैनिक आहेत विखुरलेले आहेत, ते विखुरलेले शिवसैनिक सगळे एकत्र झाले पाहिजेत. कुठंतरी त्यांच्यात एक वाक्यता आली पाहिजे. ताई ह्या 2-2.5 वर्षात काम करताना एक उणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जाणवते का जेव्हा आम्हाला भिवंडीमध्ये काम असेल, आम्हाला कल्याणमध्ये काम असेल किंवा आम्हाला ठाण्यामध्ये काम असेल तर आमचा तिथल्या कुठल्या कार्यकर्त्यांशी एवढा संवाद राहिलेला नाही आहे. तर जुनी एक आपली बांधणी होती, त्यामुळे एक संवाद होता आपल्याला माहीत होता का ठाण्याला जर काम असेल तर कोणाला फोन करायचे, कल्याणला काम असेल तर कोणाला फोन करायचे. आज जे मामांनी ही संकल्पना मांडली ती याचसाठी मांडली का संघटनेतल्या प्रत्येक कार्यकर्त्याची एकमेकाशी संवाद होईल, एकमेकाची ओळख होईल. आणि अडचण आली कधी जर मामांचा फोन लागला नाही, मामा उपलब्ध नाही झाले तर एखाद्या ठिकाणी जिथं अडचण असेल तिथं त्या कार्यकर्त्याला आमच्यासारखा छोटा कार्यकर्ता संबंध कॉल करून एखादा प्रश्न सोडवू शकू, अशी मामांची संकल्पना आहे. त्याच्यानंतर मामांनी विविध संकल्पना मांडल्या, त्या मी मांडल्या. तर मामांचा मांडलेल्या संकल्पना मी आधीच जाहीर केल्यासारख्या होईल, त्यामुळे मी जाहीर नाही करत. पण त्या संकल्पना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खूप पटलेल्या आहेत. आम्हाला एवढा जोम आले ताई की आता याच्यापुढं मी काय करणार ते मामांना मी थोडक्यात सांगितलं का मामा आम्ही अशाच्या पद्धतीने संघटनेचं काम वाढवते. काही अजून एक इथं थोडी अडचण आहे. मामांना तुम्हाला एक विनंती आहे का इथं जे पदाधिकारी नेमलेले आहेत ते पदाधिकारी कामात किती आणि प्रत्यक्षात कामाला येतात किती याचं एकदा मूल्यमापन होणं गरजेचं आहे. कसं आहे, काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं मूल्यमापन झाला तर जो कार्यकर्ता काम करतो त्याला कुठेतरी पुढं वाव देता येते, आपल्याला त्याला योग्य तो आपल्याला सन्मान देता येतो, योग्य त्या पदावर त्याला आपल्याला नेता येतो. आता माझ्या जोडीला असणारे सहकारी 100% मला साथ देत आहेत. काही सहकारी असे आहेत का ते साथ देत नाही, ते फक्त बोलण्याचं काम करतायत का इथं बॅनरवर फोटो नाही, इथं आम्हाला बोलवलं नाही, इथं आम्हाला हे नाही. हे वरपासून खालपर्यंत चाललेली एक जी रचना नवी निर्माण झालेली ती आपल्याला खोडून काढायला लागणार आहे. कारण त्यात काय होते, काम करताना आता काल रात्री 1 वाजेपर्यंत इथे आपल्या काही कार्यकर्त्यांनी कामं केले. जो काम करतो ना त्याच्याकडनं उणीवा चुकी राहत असतात. त्या उणीवांवर बोट ठेवून काही लोक आपल्यावर आरोप करतात. त्यांनी एका मनाशी विचारलं पाहिजे का कार्यक्रम जिथून आपण जाहीर केला आहे तिथून आपण किती वेळा तालुका प्रमुखांना किंवा आपल्या विभाग प्रमुखांना किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांना विचारला का माझ्यावर काही जबाबदारी आहे का, मी काही जबाबदारी घेऊन का, ती आर्थिक असेल की बाकी इतर असेल कुठली असेल, आर्थिक जबाबदारी आपण कोणावरही टाकत नाही. आजच्या या कार्यक्रमाची आर्थिक जबाबदारी मामांनी आमच्यावर 1% पडून दिली नाही काही. आणि मी हे पहिल्यांदा अनुभवतोय शिवसेनेच्या काळात का 1%ही आमच्यावर कुठलीच आर्थिक जबाबदारी न टाकता होणारा हा पहिला कार्यक्रम आहे. थोड्या कार्यक्रमात आपलं नियोजन थोडं गोंधळ असं झाला का आपण एक प्रॉपरली वेळ द्यायला पाहिजे, ती वेळ आपल्याला देता आली नाही. ती वेळ दिली असती तर आजची जी उपस्थिती आपल्याला दिसते ही याच्या पाटील, कविताताई भगत, आमच्या लाटेताई आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले वाड्यावरून खास करून आलेले निलेशजी गंदे, तालुका प्रमुख कल्याणचे विश्वनाथ जाधव, हनुमानजी पाटील आणि सर्वांची नावे या ठिकाणी घेत नाही. आमच्या निमशताई खास खुर्चीवर बसल्याबद्दल पाठीमागे आहेत आणि या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख. या ठिकाणी सर्वच या मसा यात्रेच्या निमित्ताने सर्वांना स्नेहभोजन व्हावं म्हणून या इतर पक्षाच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली असते.
बाळा जानके यावरती साईनाथ तारे मामा हे संपर्क प्रमुख झाले आणि त्यांनी आमची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी प्रथम जाहीर केलं की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. लोकसभेतील सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपण आपल्याला हितगुज साधलं पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आजचा हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. इथे काय कुठली पार्टीची मीटिंग वगैरे काय असं काय विषय नाहीये. पत्रकारांना सुद्धा आम्ही आवर्जून या ठिकाणी जेवणासाठीच आमंत्रण खास करून केलेलं आहे. कारण आपण पत्रकारांना नेहमी बोलवतोय आमच्या बातम्या लिहा म्हणून बोलवतोय, परंतु तसं काही नाहीये. तुम्ही आज जे बघताय कारण जी उद्धव साहेब जे खंबीरतेने जो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उभे आहेत, या मुंबईमध्ये उभे आहेत आणि मराठी माणसाला जे न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थानं उद्धव साहेब जे झटतायत, तर ते खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांचे आम्ही शिलेदार एक मावळे म्हणून या ठिकाणी जे काम करतोय आणि हे मराठी माणसाची खऱ्या अर्थाने या मुंबईला महाराष्ट्राला गरज आहे. आणि ही गरज आज या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर मराठी माणसाला न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी झटतोय आणि निष्ठावंत म्हणून आम्ही या ठिकाणी जे काम करतोय. आज या स्नेहभोजनाच्या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रण केलं. आपण सगळे या ठिकाणी आता मी काय जास्त वेळ घेणार नाही, परंतु या निमित्ताने या मसाळा यात्रा ही ताई मी जेव्हा 2005ला तालुका प्रमुख होतो त्यावेळेला या मसाळा यात्रेचं महत्व संपूर्ण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचरणी वंदन करते. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे या महाराष्ट्र भूमीतील प्रत्येकाच्या मनगटात ज्यांनी मराठी अस्मितेची खरी ताकद निर्माण केली ते आपल्या सर्वांचं लाडकं दैवत हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या तमाम महिला आघाडीला पदरात घेणाऱ्या आणि खऱ्या शिवसेनेला संस्कार देणाऱ्या संस्कारकर्त्या मासाहेब मीनाताई ठाकरे, ज्यांनी तत्कालीन ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे आताच्या ठाणे आणि पालघर या 2 जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये शिवसेना नेऊन रुजवली, फुलवली, आपल्या हृदयापर्यंत बिंबवली ते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याही पवित्र स्मृतीचरणी वंदन करते. खरं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर एक युवा नेतृत्व या महाराष्ट्राचं कसं असावं, जे महाराष्ट्राचं नेतृत्व या देशाला पुढे घेऊन जाईल या पद्धतीनं संपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास असणारे असे सन्माननीय शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, विद्यमान आमदार, माजी मंत्री सन्माननीय आदित्यजी ठाकरे आणि आमच्या सगळ्या महिला आघाडीच्या मार्गदर्शक माननीय रश्मीवहिनी साहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करते. आज मसा यात्रा, खरं तर मसा यात्रा सुरू झाल्यानंतर मशाला येणाऱ्या भाविकांची खूप गर्दी आणि खूप ओघ असतो. यामध्ये येणारे सगळ्या धर्माचे, सगळ्या पक्षाचे, सगळ्या जातीचे ही सगळी लोक असतात आणि या सगळ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून एकत्र गुंफण्याचा पहिला विचार जर कुणी केला असेल तर या ठिकाणी शिवसेनेचे नवनियुक्त संपर्क प्रमुख सन्माननीय साईनाथ तारे यांनी तो केलेला आहे. आणि म्हणून मंचावरच्या बाकीच्यांची नावं मी घेतली नाही, पहिल्यांदा नाव मी घेते ते साईनाथ तारे मामा यांचं. एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या माध्यमातून शिवसैनिकांसाठी तो स्नेहभोजनाचा असेल, पण त्यापूर्वी तो स्नेह संवाद होतो, विचारांची भूक शमवली जावी शिवसैनिकांची, ही पहिली अपेक्षा आणि ते करण्याचं काम सन्मान्य साईनाथ मामा यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आपले सहसंपर्क प्रमुख सन्मान्य सोन्याजी पाटील ज्यांचा आवाज महाराष्ट्रभर घुमतो आणि त्याच्यामुळे आपले श्रवण कानाला श्रवण सुख मिळतं असे सन्मान्य दादूसजी अनेक कार्यक्रम पाहिलेत. आपला आवाज संपूर्ण महाराष्ट्रात देश विदेशातही चांगल्या पद्धतीने गाजतोय आणि दादूस यांच्या गाण्याची मेजवानी सुद्धा आपल्याला या स्नेहभोजनाच्या निमित्ताने मिळते. मंचावर उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या आमच्या जिल्हा प्रमुख, आमच्या निमसेताई, या कार्यक्रमाचे
आयोजक म्हणून महत्वाची भूमिका जे बजावतायत ते मुरबाडकर अर्थातच या ठिकाणचे तालुका प्रमुख संतोषजी असतील, आमचे उपजिल्हा प्रमुख गुडे साहेब असतील, आमचे हनुमान पाटीलजी आहेत, त्यांनीही अतिशय महत्वाची धुरं या कार्यक्रमामध्ये सांभाळलेली आहे. सगळ्यांचीच नावं घेण्यासारखी आहेत कारण प्रत्येकाचं योगदान या कार्यक्रमासाठी लागलंय. पण एक आहे की शिवसेनेला मरगळ ही कधी आली नाही. हा, शिवसैनिक अस्वस्थ होतो. काही वेळेला असं वाटतं की आता शांत बसलं पाहिजे. जसं विधानसभेचा निकाल झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता काय करायचं, आम्हाला म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्या जनसामान्यांना. पण जसं संतोषनी सांगितलं की आम्ही शांत बसलो कारण बाळासाहेबांचा शब्द होता वादळ आल्यावर आपण शांत बसावं. कारण या वादळामध्ये मोठी मोठी झाडं पळून उडमडून जातात पण लव्हाळं मात्र तशीच राहतात. आम्ही शिवसेनेची लव्हाळं आहोत आणि त्यामुळे झाडं उन्मळून कोसळून पडाली असतील, इकडून तिकडे गेली असतील, पण ही लव्हाळं आजही शिवसेनेचं काम करण्यासाठी शाबूत आणि मजबूत आहे. खरं तर मुरबाडमध्ये शिवसेनेची ताकद भिवंडी लोकसभेचा विचार करता त्या पद्धतीनं थोडी कमी आहे असं आम्ही सातत्यानं म्हणतो. पण मला याची खात्री आहे आज जो आपण कार्यक्रम घेतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेमध्ये शिवसेनेची ताकद या मुरबाड तालुक्यामध्ये वाढायला हा कार्यक्रम अग्रेसर ठरेल याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. मुरबाडकरांचा आवाज वेगळ्या वेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतो. त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या शासन दरबारी मांडण्यासाठी या ठिकाणचे सगळे आमचे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते काम करतात आणि या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना खूप चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवून प्रवाही ठेवण्याचं काम या सगळ्या आमच्या मुरबाडच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आज या कार्यक्रमाला गर्दी थोडी कमी आहे. याचं कारण काय, एकतर मुळात आम्ही हा पहिला कार्यक्रम घेतलाय शिवसेनेच्या घेऊन पुरा इच्छा हैदर बरसाची पाय तुझ्या बेटीची घेऊन पुरा बालाना वनी भरतन नवसाची काले डोंगराला डुरी दई तेरी सानरा तत्व तेरी सा हलकीला लाजना रुदालो कैदाचे महिना लो कैदाचे महिना कामकील राजन गुलाल कैकाचे महिने आलो गो कैकाचे महिने आयुष ते उदास सजतई फुलाले डोंगराल फुलाले डोंगराल हलकील राजन गुलाल कैदाचे मैदान गो कैदाचे मैदान गाई तुझं ते उदास सजतई फुलाले डोंगराल फुलाले डोंगराल कामकील राजन गुलाल कैकाचे